नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक आता नवीन अपडेट मी तुम्हाला तुमच्यापर्यंत सादर करणार आहे। त्यासाठी मित्रांनो, मराठी साईट आपल्या या मराठी चॅनलवर आपण लवकरात लवकर सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की ठोकावा। आपण कोणताही वेळ न घालवता आजची जी महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण विषयी ती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यामुळे आता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आता 1400 कोटी रुपये 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या या ठिकाणी सादर झालेल्या आहेत। म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महायुतीला निवडणुकीत मोठा राजकीय लाभ मिळून सत्ता मिळाली, त्यामुळे या योजनेसाठी 1400 कोटी रुपये इतक्या अतिरिक्त निधीची तरतूद आता या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विधानसभा निवडणुकाआधी जाहीर केलेल्या अनेक योजनांचा मोठा आर्थिक ताण शासकीय तुझेवर आला असून आता या योजनांचा खर्च भागवण्यासाठी रस्ते, मेट्रो, पूल, सिंचनासह अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प यांची कामे सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात सुमारे 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केलेल्या आहेत। तर माझी लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मोठा राजकीय लाभ मिळवून सत्ता मिळाली, त्यामुळे योजनेसाठी 1400 कोटी रुपये इतक्या अतिरिक्त निधी तरतूद करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याची घोषणा निवडणुकीआधी करण्यात आली होती। या योजनेसाठी पुरवणी मागण्यामध्ये 2750 कोटी रुपये इतका निधी देण्यात आलेला असून पंतप्रधान कुसुम कृषीपंप योजनेसाठी 354 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। उद्योगांच्या विविध सवलतींसाठी 1000 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे। राज्य सरकारने केवळ 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा योजना लागू केलेली आहे। तर त्या ठिकाणी आता महत्त्वाची बातमी म्हणजे सरकारने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपये अतिरिक्त तरतूद या ठिकाणी दाखवलेली आहे। तर त्यामुळेच आता लाडक्या बहिणीसाठी एक मोठी खुशखबर आता सरकारकडून बघण्यात मिळालेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी आहेत का? लाभार्थी असाल तर कमेंटमध्ये येस म्हणून टाका। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ म्हणजेच शेतीबद्दल, विविध सरकारी योजनेबद्दल असेच व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत। तर धन्यवाद।